आहेत. प्रवीणजी, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. आपण पाहत असाल आता पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची ही अतिशय महत्त्वाची भेट होते आणि पालिका निवडणुकांसंदर्भात त्यांच्या बैठकीत चर्चा होत असल्याचं कळते. आपली प्रतिक्रिया? नाही, आता नेमकं पालिका निवडणुकी संदर्भात चर्चा होते हे आपणच सांगताय, मला काही त्याची कल्पना नाहीये. परंतु दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्याचा स्वाभाविकपणे आनंदच आहे. का आम्हाला वाईट वाटायचं किंवा असं असायचं काही कारण नाही. कारण आपला महाराष्ट्रात एक कौटुंबिक अशी परंपरा आणि संस्कृती आहे. कुटुंब असताना आपण लोक आहोत आणि अनेक वर्षानंतर दोन भाऊ एकत्र येणार असतील, दोन कुटुंब जोडली जाणार असतील तर त्याचा स्वाभाविकपणे आम्हाला आनंदच आहे, समाधान आहे. परंतु म्हणून लगेच आता त्यांची काही महापालिकेची चर्चा आहे का, कल्पना नाही. असेल तर शेवटी दोन पक्ष आहेत, दोन नेते आहेत, त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना त्या ठिकाणी आहे. आता त्यांची युती होणं म्हणजे त्या ठिकाणी त्याला अनेक राजकीय अनेक कंगोरे आहेत. त्याचे परिणाम आहेत, दुष्परिणाम आहेत, फायदे आहेत, तोटे आहेत. त्याच्यामुळे लगेच आपण अनुमानावर त्या ठिकाणी येणं फार घाईच होईल असं मला बरं, वाटतं. मात्र ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं भाजपला देखील नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यावर आपलं काय मत? भाजपचं अजिबात नुकसान होणार नाही. उलट भाजपचा जास्तीचा फायदाच त्या ठिकाणी होईल. कशा पद्धतीने? भारतीय जनता पार्टीचा एक स्वतःचा मतदार आहे. तो मतदार त्याच्यावर डिपेंडंट नाहीये. उद्या ते एकत्र आले तर अमराठी सुद्धा जो मतदार आहे तो त्या ठिकाणी राज ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी एकत्रित गेल्यामुळे महाविकास आघाडीचा मतदार पण आमच्याकडे त्या ठिकाणी ट्रान्सफर होईल. आणि शेवटी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुंबईकरांनी ते कोणाच्या मागे ते दाखवून दिलंय ना. विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठं मतदान झालंय. त्यानंतर शिंदे साहेबांना, बाळासाहेबांच्या विचाराला मानणाऱ्या मतदारांनी मतदान केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की महायुती जी आमची आहे, शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा, मुंबईकरांचा विश्वास आहे. कारण शेवटी विकास कामं, मुंबईकर हा इमोशनल पेक्षा त्या ठिकाणी विकास कामांवर जास्त भर देतो. आज कोस्टल रोड होतोय, मोनो रेल, मेट्रो रेल. आज मुंबई झपाट्यानं बदलताना दिसते. आज मुंबईला आकार त्या ठिकाणी मिळतोय. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी विकास कोण करू शकतं तर देवाभाऊ करू शकतात. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकार करू शकतं. नगर विकास मंत्री आज त्या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत. आज त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज महापालिकेत त्यांचं लक्ष आहे, तो विकास होतोय. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की विकास. प्रवीणजी, माफ करा, थोडंसं थांबवते. आपल्यासोबत सुषमा अंधारे देखील जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. प्रवीणजी म्हणतायत की मुंबईकर इमोशनल होण्यापेक्षा विकास कामांवर जास्त भर देईल या भेटीमुळे, ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे, किंवा ते एकत्र आले तरी महायुतीला कोणताच धक्का बसणार नाही. पहिली गोष्ट तर आता जी भेट होतीये त्या भेटीच्या संबंधाने आपण फार प्रीमॅच्युअर चर्चा करतोय असं मला वाटतंय. कारण जी काही भेट होत आहे ती नेमकी कोणत्या संदर्भात आहे? ती कौटुंबिक आहे का, ती अनौपचारिक आहे का, की त्याला अजून काही वेगळे कंगोरे आहेत? ह्याचे तपशील अजून आपल्यापर्यंत नाहीत. त्यामुळे आत्ताच आपण त्याच्यावर काहीही घाईघाईने व्यक्त होणं हे अत्यंत चुकीचं असेल. एक. दुसरं असं की याने पालिका इलेक्शनला काही फरक पडतो का? तर मला असं वाटतं, मी काही बागेश्वर बाबाच्या त्या आश्रमात किंवा त्या सत्संगात बसत नाही. त्यामुळे नंतर काय होणार आहे असले काही भविष्यवाणी वगैरे याच्यावर काही माझा फार विश्वास नाही. हा, पण एक नक्की आहे, मुंबईकर हे खूप प्रॅक्टिकल आहेत का? तर ते नक्की प्रॅक्टिकल आहेत. आणि ते नक्कीच विचार करतील की कशा पद्धतीमध्ये मेट्रोचा पाक स्विमिंग पूल होऊन गेला, धबधब्यासारखं मेट्रोमध्ये पाणी यायला लागलं, या मेट्रोचे टेंडर दिलेल्या त्याच्या पैशाचं काय झालं नेमकं, याचा नक्की मुंबईकर विचार करतील. मुंबईकर याचाही विचार करतील की भाजपने आतापर्यंत अगदी म्हणजे इकडचा ठाणे घोडबंदरच्या तिथल्या रस्त्यांची कामं असतील किंवा कल्याण बाजूची कामं असतील, किंवा हे तर बाहेरचं झालं, मुंबईच्या बाहेरचं, पण अगदी मुंबईच्या आतले जे कोर इश्यू आहेत याच्यामध्ये भाजपने काय काय भ्रष्टाचार केला हे मुंबईकरांना फार चांगलं माहिती आहे. मेट्रोमध्ये किती पैसा खाल्ला गेला असेल आणि इतर कामांमध्ये किती काय MMRDAचं झालंय ते मेगा इंजिनिअरिंगच्या आत्ताच्या प्रकरणावरून लक्षातच येते. त्यामुळे फार भाजप म्हणजे काहीतरी साजूकपणा आहे असं समजायचं कारण नाही. भाजप हा फक्त जाहिरातींवर टिकलेला पक्ष आहे आणि त्यांच्या जाहिराती सुद्धा कोण करतं
हेही कळत नाही. कारण निवडणूक रोखेचा व्यवहार झाल्यानंतर त्या व्यवहारातला जो पैसा येतो, या पैशातनं जी देवघेव MMRDAच्या कामांच्या स्वरूपात होते ती कशी, याच्यावर ऑनरेबल सुप्रीम कोर्टची टिप्पणी आहे. त्यामुळे ऑनरेबल सुप्रीम कोर्टपेक्षा आपण काही फार विद्वान नाही आहोत. बरं, प्रवीणजी, आपण ऐकलंच असेल, सुषमाताई म्हणतायत की भाजप हा फक्त जाहिरातींवर टिकलेला पक्ष आहे आणि भ्रष्टाचारी पक्ष आहे. मला वाटतं निवडणुकीचं भाषणच आमच्या ताई सुषमाताईंनी केलेलं आहे. विषय आहे राज उद्धव साहेब एकत्र येण्याचा विषय आहे. आता कोण भ्रष्टाचारी आहे, कोण काय केलंय, कोण साजूक आहे आणि कोण तुपात तेलात तळलंय हे योग्य वेळी त्या ठिकाणी आम्ही सांगू. त्याच्यामुळे आता प्रश्न आहे की ते दोघे एकत्र येत आहेत त्या संदर्भातला विषय आहे. आणि भाजप का भ्रष्टाचार आहे तर तुम्हाला आढळलंय का कोणी? विधिमंडळात तुमचे आमदार आहेत, काढा भ्रष्टाचार, कोर्टात जा, पोलीस स्टेशनात तक्रार द्या. त्याच्यामुळे आपलं तोंड आहे, आपण बोलायला काहीच लागत नाही आपल्याला, किंवा त्याच्यावर काय GST नाही, काय टॅक्सेस नाहीयेत. त्याच्यामुळे मला वाटतं, आणि जाहिराती काय आपल्याला करायच्या माहित नाहीत का? त्याच्यामुळे एवढे असूया पण देवेंद्र फडणवीस साहेबांचे असायचं काही कारण नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जर अभिवादन करत असतील, त्यांच्या वायावर जर फुलं वाहत असतील, नतमस्तक होत असतील, तर त्याची एवढी जलन व्हायचं काहीच कारण नाही. कारण त्याच्या मागचा पोटशूळ हाच आहे की आज मराठा समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींचं नेतृत्व जे आज लोकाभिमुख होत आहे त्याची जेलसी आहे. आणि ती मला वाटतं सुषमाताईंकडून सुद्धा थांबू शकत नाहीत त्या. त्याच्यामुळे त्यांना तशा प्रकारचं बोलण्याशिवाय त्यांचं वक्तव्यच पूर्ण होऊ शकत नाही. आता त्या ठिकाणी काही राजकारणात भविष्य वेधता लागत नाही. राजकारणी त्या ठिकाणी इक्वेशन्सवर अवलंबून असतं, विचारधारेवर असतं, विकासावर असतं, आणि काही लॉटरी सिस्टीम नाहीये. आणि त्याच्यामुळे मला वाटतं मुंबईकर सजग आहेत. विकास कोण करतं, प्रामाणिक कोण आहेत, भ्रष्टाचारी असतील तर त्यांना घरी बसवतील. त्याच्यामुळे योग्य निर्णय मुंबईकर घेत असतो. इतर शहरातलं, इतर ग्रामीण भागातलं मतदान आणि मुंबईकरांचं मतदान यात खूप फरक असतो. मुंबईकरांच्या मतदाराला कुठलाच विषय ना पैसा प्रभावित करू शकत, नाही त्या ठिकाणी खोटेपणा प्रभावित करू शकत. तो अत्यंत चौकसपणे सगळ्या पक्षाचं आकलन करत असतो, पक्षाच्या नेत्यांचं आकलन करत असतो, त्यांच्या विचारधारेशी एकनिष्ठ आहेत का आणि मुंबईकरांशी एकनिष्ठ होऊन विकास करतायत का, अशा प्रकारे मुंबईकरांच्या नजरेत आणि मनात जो बसेल त्याला त्या ठिकाणी ते निवडून देतील. आणि मला वाटतं आजच्या तारखेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे मुंबईमध्ये अतिशय मुंबईकरांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांच्या कामाचा झपाटा, त्यांचा आवाका, मुंबईविषयी असणाऱ्या संवेदना याचा निश्चितच उपयोग त्या ठिकाणी होईल. आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांचा एक व्यापक संपर्क आणि बाळासाहेबांचा जो विचार होता की सामाजिक बांधिलका घेऊन तळागाळात काम करतायत, हे सगळे जे फॅक्टर्स जर आपण एकत्र केले तर मला वाटतं निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे साहेब किंवा दादा अशा एकत्रित महायुतीला काही फार मोठा फरक पडेल ठीक आहे असं मला अजिबात त्या ठिकाणी वाटत म्हणजे नाही. आपला मुद्दा लक्षात आला. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी, ही सविस्तर प्रतिक्रिया देण्यासाठी. आणि सुषमाताई, आपले देखील धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. आणि आता थेट शिवतीर्थ बाहेर जाणार आहोत. आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव तिथून आपल्याला आढावा देतील. स्नेहा, नेमकं काय घडतंय?